नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, वाल्मिक कराड यांच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते आहे। मकोका लावता येत नाही, देशमुखांच्या हत्येशी संबंध नाही, अशा आशयाची एक बातमी समोर येते। बघूयात काय आहे सविस्तर प्रकरण। तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। तर मंडळी, बीडच्या विशेष मोका न्यायालयात वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर दोषारोपपत्र निश्चित करण्यात आलेलं आहे आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक कराड यांच्यासह सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील इतर आरोपींवर खटला हा सुरू असल्याचं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आता या खटल्यामध्ये एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय। आरोपींवर खटला पुढे ढकलण्यासाठी काही युक्त्या केल्या जातात। आरोपींकडनं हा खटला लांबवण्यात यावा, पुढे ढकलला जावा, यामध्ये वेळ मिळावा, यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या या वकिलांच्या मार्फत केल्या जातात। बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने औरंगाबाद खंडपीठात दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केलेला आहे। या याचिकेवर सुनवाई घेत खंडपीठाने पुढील सुनावणी 15 जानेवारी रोजी ठेवलेली आहे आणि त्या दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने औरंगाबाद खंडपीठात दोषमुक्तीसाठीचा आणि दोषमुक्त करण्यासाठीचा अर्ज हा सादर केलेला आहे। मकोका हा आपल्यावर लावता येत नाही, देशमुख यांच्या हत्येशी माझा संबंध नाही, मकोका लावण्यासाठी मागील 10 वर्षात गुन्हे देखील दाखल नाहीत आणि संघटित गुन्हेगारीचा सदस्य नसल्याच्या मुद्द्यावर वाल्मिक कराड याने दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केला। सर्व प्रकरणामध्ये हा अर्ज सादर केलेला असताना या अर्जावर मंगळवारी खंडपीठात न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे आणि न्यायमूर्ती YG खोब्रागडे यांच्या समोर ही सुनावणी झालेली। आरोपीचे वकील उपस्थित नसल्याने खंडपीठाने पुढील सुनावणी ही 15 जानेवारी रोजी ठेवलेली आहे। पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट ZH फारुकी आणि ॲडव्होकेट धनंजय पाटील यांनी हे काम पाहिलेलं आहे। तर मंडळी, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने पुन्हा एकदा वाल्मिक कराड याने खंडपीठात दोषमुक्तीसाठीचा अर्ज हा केलेला आहे। आपण मागच्या 10 वर्षापासून आपल्यावरती गुन्हे नसल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे, कुठलीही संघटना आपली नसल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे आणि या हत्येशी आपला काही संबंध नसल्याचं देखील यावेळेस नमूद करण्यात आलेलं आहे। भरभक्कम असे पुरावे सरकारच्या आणि संतोष देशमुख यांच्या वकिलांकडनं देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये मागच्या वेळेस काही नवीन व्हिडिओज आणि फोटोज हे न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले होते आणि त्या दरम्यान त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाल्याचे फोटोज देखील आपण पाहिले होते। तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता न्यायालय काय निर्णय देतं? वाल्मिक कराड याने आपण दोषमुक्तीसाठीचा अर्ज करतो आहोत असं न्यायालयाला अर्ज केलेला आहे। त्यानंतर अण्णा सुटणार, हत्तीवरून मिरवणूक काढणार वगैरे अशा आशयाच्या बातम्या, फोटो, रील्स मध्यंतरी व्हायरल झाल्या होत्या। त्यावरती देखील संतोष देशमुख यांचे बंधू यांनी मोठा समाचार घेतलेला होता। आता या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रक्रिया कशा पद्धतीनं पुढे जाते हे आपण बघणारच आहोत। पण या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला जामीन मिळू शकतो का? वाल्मिक कराड याचे सहकारी समर्थक हे वारंवार पोस्ट करतात, ते तुम्हाला योग्य वाटतं का? कमेंट करून अवश्य कळवा मंडळी। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा। बघत राहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।